शुभ दिवस. उन्हाळी का लागते? तर उन्हाळी लागणे किंवा लघवी करताना जळजळ होणे, आग होणे हे प्रामुख्याने शरीरात पाण्याची कमतरता असल्यामुळे असल्यामुळे आणि उष्णता वाढल्यामुळे उन्हाळी लागण्याची शक्यता असते. कडक उन्हात जास्त वेळ फिरायला जाणे, कमी पाणी पिणे, लघवी जास्त वेळ रोखून ठेवल्यामुळे सुद्धा मूत्राशय म्हणजे ब्लॅडरमध्ये क्षार जमा होऊन लघवी घट्ट आणि आम्लयुक्त बनते, ज्यामुळे उन्हाळे लागण्याची शक्यताही दाट असते. लघवी करायला लागली तर काय होतं? जळजळ होतं, आग पडते. हे प्रामुख्याने शरीरात पाण्याची कमतरता असल्यामुळे उन्हाळी लागण्याची शक्यता असते. नंबर 1. आणि उष्णता जर वाढली, शरीरातील उष्णता जर वाढली तरी देखील उन्हाळी लागण्याची शक्यता असते. काही लोक कडक उन्हामध्ये फिरतात. जास्त वेळ फिरणं, कमी पाणी पिणं किंवा लघवी जास्त वेळ रोखून ठेवणं हे चांगलं नाही. ह्यामुळं काय होतंय, ब्लॅडरमध्ये म्हणजे मूत्राशयामध्ये क्षार जमा होत असतात आणि ते जमा होऊन लघवी काय होते? घट्ट होते, आम्लयुक्त होते आणि ज्यामुळे उन्हाळी लागण्याची शक्यता दाट असते. तेव्हा हा उन्हाळ्याचा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय आपण पाहणार आहोत. ते म्हणजे दिवसभरातून किमान 3 ते 4 लिटर पाणी नियमित प्यायले पाहिजे. दिवसातून किमान 3 ते 4 लिटर पाणी प्यायलेच पाहिजे. नंबर 2, नारळ पाणी किंवा लिंबू पाणी किंवा ताक, कोकम सरबत यांचा आहारामध्ये समावेश केला पाहिजे. जर उन्हाळी लागली असेल तर यांचा आहारात समावेश केला पाहिजे. मग तुम्ही नारळ पाणी प्या, लिंबू पाणी प्या किंवा ताक प्या किंवा कोकम सरबत प्या. यापैकी कोणतेही तुम्ही सेवन करू शकता. जर उन्हाळी लागली असेल तर. उन्हाळी ताबडतोब बंद होते. आणि दिवसातून किमान 3 ते 4 लिटर पाणी प्यायला विसरू नका. आता नंबर 3 चा उपाय म्हटलं तर कुठलं? धने, जिरे, खडीसाखर हे काय करायचं? पाण्यामध्ये मिसळायचे आणि भिजू द्यायचे. आणि धने, जिरे आणि खडीसाखर पाण्यामध्ये भिजवून ते पाणी गाळून प्या. असे केल्याने देखील उन्हाळी थांबते, लक्षात ठेवा. आणि नंबर 4 असणारा उपाय कोणता? तर सब्जा म्हणजे तुळशीच्या बिया पाण्यामध्ये भिजवून सब्जाचे पाणी पिल्याने काय करायचं? सब्जा पाण्यामध्ये भिजवायचा आणि ते पाणी शरीराला आणि पोटाला थंडावा देते. का? तर ते पाणी नियमित प्यायले पाहिजे. याने देखील तुमची लागलेली उन्हाळी कमी होते. तुळशीच्या बिया घ्यायच्या, पाण्यात भिजवायच्या आणि ते पाणी प्यायचे. मग याने काय होतं? शरीराला आणि पोटाला थंडावा मिळतो. उन्हाळी त्वरित थांबते. हे 4 उपाय अत्यंत महत्त्वाचे आहेत. तेव्हा ही काळजी घ्या. जर उन्हाळी लागली असेल तर ही काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. पाणी हेच जीवन आहे. पुरेसे पाणी पिणे केवळ तहान भागवत नाही. पुरेसे पाणी
केवळ ताण भागवत नाही, तर शरीरातील ऊर्जा वाढवते. लक्षात ठेवा. एवढेच नाही, तर पुरेसे पाणी पिल्याने विषारी घटक लगीवाटे बाहेर फेकले जातात. त्वचा निरोगी ठेवली जाते. तणाव हे कमी करता येतो आणि त्यासाठी भरपूर पाणी प्या. निरोगी आरोग्यदायी हे पाणीला अमृत मानले गेले आहे. हे पाणी काय करते? तहान भागवत नाही नुसती, तर शरीराला ऊर्जा देते, विषारी घटक बाहेर टाकते, त्वचा निरोगी ठेवते, मानसिक ताणतणाव कमी करते आणि म्हणूनच निरोगी आरोग्यासाठी पाणी हे अमृत मानले गेले आहे. तेव्हा नियमित पाणी पित राहा. रोज दिवसभरातून किमान 3 ते 4 लिटर पाणी प्या. तर उन्हाळी लागल्यानंतर तुम्ही हे 4 उपायापैकी किंवा 4ही उपाय केले तर त्वरित उन्हाळी लागण्याचे थांबते. हा त्रास पूर्णपणे बरा होतो. तेव्हा दिवसातून किमान 3 ते 4 लिटर पाणी प्या. नंबर 2 नारळ पाणी, लिंबू पाणी, ताक किंवा कोकम सरबत पीत राहा. नंबर 3 धने, जिरे आणि खडीसाखर भिजवून ते पाणी गाळून प्या. आणि नंबर 4चं तुळशीच्या बिया म्हणजे सब्जा पाण्यात भिजवून सब्जाचे पाणी पिल्याने काय होतं? शरीरातील आणि पोटातील थंडावा मिळतो. शरीराला आणि पोटाला थंडावा मिळतो आणि उन्हाळी त्वरित थांबते. त्यामुळे उन्हाळी लागल्यास हे 4 ही उपाय करा. उन्हाळी त्वरित थांबेल. व्हिडिओ फायदेशीर वाटल्यास इतरांना हा व्हिडिओ शेअर करा. नक्की शेअर करा. मग तुमचे मित्र असतील, तुमचा ग्रुप असेल किंवा तुमचे नातेवाईक असतील, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना हा व्हिडिओ फायदेशीर ठरेल. आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. पूर्ण विराम घेतो. धन्यवाद.